दुपारी सर्व घरामध्ये आराम करत होते. सोनालीचा नवरा बाहेर गेलेला होता, त्यामुळे ती हॉलमध्ये एकटीच बसलेली होती टी व्ही बघत. तसा सोनालीचा परिवार छोटाच होता. तिच्या परिवारामध्ये फक्त 5 जण होते. तिचा नवरा, सोनाली, सासू सासरे आणि तिचा दीर. सर्वांना स्पेशल खोल्या होत्या. सर्व आपापल्या खोलीमध्ये होते. सोनालीची खोली तिच्या दीराच्या खोलीजवळच होती. हॉलमध्ये बसून सोनालीला कंटाळा आला होता. ती तिच्या खोलीकडे निघाली. तिच्या खोलीकडे जाताना तिला दीराच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा दिसला. तिने दरवाजा थोडा लोटला आणि आत बघितलं. दीराच्या एका हातामध्ये मोबाईल आणि दुसरा हात त्याचं मोबाईलमध्ये बघून काहीतरी वेगळं सुरू होतं. सोनाली काही न बोलता तिथून निघून आली. तिच्या मनात दीराचा विचार येत होता. तिचा दीर असं काही तिने पहिल्यांदाच बघितलं होतं. त्यानंतर तिने परत 1-2 वेळा दीराला बघितलं. एकदा तर ती तिच्या दीराजवळ गेली तरी तिचा दीर थांबला नव्हता. त्याचं हाताने सोनाली दीराला म्हणाली, "तुम्हाला अशी वाईट सवय कशी काय लागली एवढी?" तिचा दीर सोनालीला बघून सावरला. सोनालीला दीराची वाईट सवय माहिती होती. एक दिवस रात्री सोनाली आणि तिचा नवरा त्यांचा रोमांस सुरू होता. त्यांचं मिलन झालं आणि लगेच दरवाजाची बेल वाजली. एवढ्या रात्री कोण आहे असं बोलून तिचा नवरा कपडे घालून दरवाजाजवळ गेला. सोनालीचा दीर होता. तो म्हणाला, "दादा, माझ्या खोलीचा फॅन बंद पडला. खूप गरमी होत आहे. मी आज रात्री तुमच्या खोलीमध्ये झोपू का?" सोनालीचा दीर खोलीमध्ये आला. सोनालीने अजून कपडे घातलेले नव्हते. तिच्या अंगावर फक्त तिने चादर घेतलेली होती. ती तिच्या नवऱ्याला इशारा करत होती की तिने अजून कपडे घातले नाही. पण तिच्या नवऱ्याचं तिच्याकडे लक्ष गेलंच नाही आणि तो लगेच झोपला. तिचा दीर तिच्या जवळच होता. तिने अंगावर चादर घेतलेली होती. समोर नवरा आणि पाठीमागून दीर होता आणि ती मध्ये झोपलेली होती. तिला तिच्या दीराची वाईट सवय माहिती होती, त्यामुळे ती सावध होती. पण मध्यरात्री तिच्या दीराला तिचा स्पर्श झाला आणि तो बेभान झाला. सोनालीच्या अंगावरची चादर थोडी सरकली होती आणि तिचा दीर सोनालीला काय करावं समजेना. कारण समोर तिचा नवरा होता आणि पाठीमागून दीराचं. त्या प्रकारचं तिने दीराला 2-3 वेळा दूर केलं होतं. पण तो परत सकाळी जेव्हा ती तिच्या दीराकडे गेली आणि तिने तिच्या दीराला रागाने बोलली आणि म्हणाली, "परत कधी आमच्या खोलीमध्ये यायचं नाही आणि माझ्या आसपास पण नाही. नाहीतर मी तुझ्या दादाला सांगेन तुझं सर्व." त्यानंतर सोनालीचा दीर तिच्यापासून दूरच राहू लागला.